आठवडाभर भरलेला भाजीपाला संपला की आपली गाडी आपोआप कडधान्याकडे वळते। रात्री मी छोले भिजायला घातले होते, त्याचीच भाजी मला बनवायची होती। कांदे परतून होत आहेत तेवढ्यात मी नाही तर पीठ मळायला घेतलं। कांदे थोडे भाजून घेतल्यानंतर टमाटेही भाजून घेतले, मस्त मसाला इथं तळून घेतला सगळा आणि मसाला थंड होईपर्यंत पीठही मळून झालं होतं। त्याच्यानंतर जो मसाला भाजून घेतला होता त्याची मस्त प्युरी बनवून घेतली। छोले खूप छान शिजले होते। नंतर इकडे तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकलं, 1 चम्मच चटणी, 1 चम्मच मसाला, हे सगळं मिक्स करून घेतलं। जो मसाला आपण दळून घेतला ना तो टाकला आणि सगळं मिक्स करून घेतलं। मसाला 3-4 मिनिटं परतून घेतला। मसाल्याला थोडं तेल सुटत आलं ना मग आपण जे छोले शिजवून घेतले होते ना ते याच्यात टाकायचे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं। भाजी तर मी बनवली पण मी ना कढीपत्ता टाकायचं विसरली। नंतर मी ना थोडंसं तेल टाकलं, नंतर याच्यावर ना कढीपत्त्याचा तडका मारला आणि खरंच खूप छान झाली होती भाजी। नक्की एकदा ट्राय करा। घरचेच मसाले मी यूज केले होते, अजिबात बाहेरचा कोणताहीच मसाला टाकला नव्हता, पण खरंच भाजी एकदम टेस्टी झाली होती। आज आम्ही नाश्ता स्किप केला होता। रात्री शेंगदाणे भिजायला घातले होते, त्याच्यात 2 केळी टाकल्या, पाणी टाकलं थोडं, मस्त असं दळून घेतला आणि मस्त बदाम शेक जसा बनतो ना तसं आहे ना शेंगदाण्याचा शेक मी बनवला होता। आणि ज्या दिवशी पुऱ्या तळलेल्या असतात ना त्या दिवशी नाश्ता करायची गरजच नसते, कारण की चिरायुषूला गरम गरम पुरी आवडते आणि ते खाऊन घेतात। आणि आमचं इथं चालतं झुकेगा नहीं साला। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय।